हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आपल्या लाईव्ह व्हेरीफाईड पी एन एलच्या चॅलेंजचा सेकंड डे होता फ्रायडेला आणि आपण सक्सेसफुली प्रॉफिट केलेला आहे 53,000 रुपयांचा त्या दिवशी, ठीक आहे, फ्रायडेला. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच जण विचारत होते की स्टॉक सिलेक्शनबद्दल व्हिडिओ बनवायची. तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी स्टॉक सिलेक्शनबद्दल मी कशाप्रकारे काय स्टेप्स फॉलो करतो या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन, ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आत्ता ऑफिसचं रिनोव्हेशन चालू आहे. मग थोडक्यात आपलं ऑफिस आपण शिफ्ट करतो एका नवीन ठिकाणी. सो माझं मे बी सेटअप मला पूर्ण शिफ्ट करावं लागू शकतो आणि फर्निचर, इंटेरियर सर्व गोष्टी चालू आहेत. सो माईट बी आपण हा चॅलेंज पॉज करू शकतो आणि नंतर ऑफिसचं काम नीट कंप्लीट झाल्यानंतर तिथून परत आपण रिझ्यूम करू शकतो हा चॅलेंज, ठीक आहे. आणि व्हेरीफाईड पी एन एलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तिथून तुम्ही आपल्याला मॉनिटर करू शकता की आधीमध्ये कुठल्या इंट्राडे लेवलला ट्रेड घेतला आहे का वगैरे वगैरे. आणि ही आहे आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक, इथे पण तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करू शकता. सो ट्रेड जो घेतला होता तो घेतला होता आपण विप्रोमध्ये. तर आता मेन पॉईंट आहे तो म्हणजे स्टॉक सिलेक्शन, जसं की तुम्हा सगळ्यांना त्याची रिक्वायरमेंट आहे. सो स्टॉक सिलेक्शनसाठी पहिले 4 स्टेप्स असतात. पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला आधी ओव्हरऑल मार्केट ओव्हरऑल निफ्टीचा सेंटिमेंट आयडेंटिफाय करावा लागतो की बाबा निफ्टीमध्ये बुलिशनेस आहे का बेअरिशनेस आहे. सगळ्यात पहिला मुद्दा हा झाला. निफ्टीमध्ये बुलिशनेस आहे का बेअरिशनेस आहे हे फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही पूर्ण इंडायसेसची लिस्ट पाहता. जसं की इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे सर्व इंडायसेसची लिस्ट आहे, लाईक ऑटो, एनर्जी, फायनान्शियल्स, एफ एम सी जी, आय टी, मीडिया, मेटल, फार्मा, प्रायव्हेट बँक, पी एस यू बँक, रिॲलिटी वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. त्यानंतर निफ्टीच्या लिस्ट आहेत आपल्याकडे. सो हे पाहिल्यानंतर आपण सर्व इंडायसेस पाहतो, कुठली इंडायस सगळ्यात वीक आहे आणि कुठली इंडायस सगळ्यात स्ट्रॉंग आहे हे आपण आयडेंटिफाय करतो. आता सपोज आय टी इंडायसेस जी होती ती परवा वीक होती. सो त्यानंतर मग मी ठरवलं की मी आय टी इंडायसेसमध्ये काम करणार आणि आय टी इंडायसेसमध्ये गेल्यानंतर माझ्यासमोर एवढ्या स्टॉक्सची लिस्ट आली. ओ एफ एस एस, कोफोर्स, टी सी एस, एम्फोसिस, इन्फी, टेक महिंद्रा, एस एल टेक आणि विप्रो. तर आता ऑब्व्हियसली आहे ओ एफ एस एस आणि कोफोर्ससारख्या कंपनीज आय टी इंडेक्सला नाहीत चालवत, कंपनीज चालवतात विप्रो, टी सी एस, परत इन्फोसिस, टेक महिंद्रा वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. सो यानंतर मी आय टीची प्राईज ॲक्शन पाहिली काय आहे. सो आय टीमध्ये एक प्रॉपर बेअरिशनेस होता, पण एक पुलबॅक घेऊन मार्केट इथे हॉल्ट झालं होतं, ठीक आहे. या पॉईंटला इथे मार्केटने हॉल्ट घेतला होता. सो तशीच प्राईज ॲक्शन मला, एक्झॅक्ट प्राईज ॲक्शन मला विप्रोमध्ये पण पाहायला मिळाली. एक पुलबॅक होता आणि मार्केटने हॉल्ट घेतला होता. सो त्या पॉईंटला विप्रोचा जो ब्रेकआउट झाला लोचा, तो झाला अराउंड 11:45ला आणि आय टीचा जो ब्रेकआउट झाला तो झाला अराउंड 11:50ला, म्हणजे थोडक्यात ऑलमोस्ट सेम पॉईंटला झाला. आणि ओव्हरऑल मार्केटचे सेंटिमेंट जे होते ग्लोबल मार्केट क्रॅशमुळे, जे ग्लोबल रिसेशन चालू आहे त्यामुळे यू एस मार्केट वगैरे क्रॅश झालं. तर एक्झॅक्टली त्या गोष्टींचा फायदा घेऊन आपण डाऊनसाईडचा मोमेंटमच पकडून चालवतो. म्हणजे थोडक्यात न्यूज ओव्हरऑल काय आहेत सेंटिमेंट्स न्यूजचे त्याकडे पण आपलं लक्ष होतं. सो हा डाऊन साईडचा ट्रेड आपण प्लॅन केला. एक्झॅक्टली या पॉईंटला आपण एंट्री घेतली विप्रोमध्ये 10,000 क्वांटिटीने आणि 10,000 क्वांटिटीने काम करत असताना ₹2.5 माझा स्टॉप लॉस होता. सो 10,000 गुणिले 2.5 इज इक्वल टू 25,000, म्हणजे थोडक्यात 25,000 रुपयांची माझी रिस्क होती. आणि त्यानंतर आपण हा रिवॉर्ड कॅप्चर करू शकलो एवढा. येस, इथपर्यंत मी रिवॉर्ड कॅप्चर केला 1:2चा. एक्झॅक्टली प्रॉफिट जो आपला झाला विप्रोमध्ये तो 58,000 रुपयांचा होता. पण आपलं जसं की तुम्हाला माहिती आहे एच एफ अकाउंट आहे. सो एच एफ अकाउंटवरती आपण जास्त चार्जेस पे केलो. सो माझे 5,000 रुपये तर चार्जेसमध्येच गेले आणि 53,000 रुपये आपल्याकडे नेट रिअलाइज प्रॉफिट आलेला आहे विप्रो या स्टॉकमधून, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला पहिला आठवडा जो होता ऑगस्टचा तो तर सक्सेसफुली आपण पार केला आहे. तर आता बघूया सेकंड आठवड्यात कुठला एखादा ट्रेड घेतला मी तर तसं मी व्हिडिओ बनवेनच, पण डेली मी ट्रेड घेईन याची गॅरंटी नाही आहे, ठीक आहे. कारण पुढचे 3 ते 4 महिने माझे पूर्ण शेड्यूल्ड आहेत की मला हे करायचं आहे ते करायचं आहे. सो सगळ्या गोष्टी मॅनेज करत करत तुम्हाला जेवढा फ्रीमध्ये कंटेंट मला देता येईल, जेवढं फ्रीमध्ये नॉलेज तुम्हाला देता येईल तेवढं मी तुम्हाला देईन. आता हे बघा, इथे काही मी 1-1, 2-2 तासाचे लेक्चर तर घेऊ शकत नाही. 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जेवढं तुम्हाला शिकता येईल तेवढं तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा तुमच्या साईडने. प्रत्येक दिवसाची व्हिडिओ पाहाल तर ॲटलिस्ट हे बघा, तुम्ही असं पकडून चालू नका की माझी व्हिडिओ बघून तुम्ही डायरेक्ट 0 टू प्रो ट्रेडर होणार, तर तसं नाही आहे. प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला 0.50%, 1% जरी नॉलेज येत गेलं तरी लाँग टर्ममध्ये त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल. सो अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण 1,33,000 रुपये कमवलेले आहेत आपल्या 1 CR पैकी. म्हणजे थोडक्यात आपण 1.3%चा टार्गेट अचीव केलेला आहे. 1.30%चं टार्गेट आपण अचीव केलेलं आहे. आता फक्त बाकी आहेत ते 98.70%. खूप मोठा पल्ला आहे पण आपल्याला तो गाठायचा आहे. स्लोली का होईना पण गाठायचं, म्हणजे लगेच नाही पण नक्कीच गाठायचं आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने स्टॉक सिलेक्शन करतात. तुम्हाला अजून एकदा सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो 4 स्टेप्स असतात.
सगळ्यात पहिले तुम्हाला निफ्टीचा ओव्हरऑल सेंटिमेंट आयडेंटिफाय करायचं आहे की ओव्हरऑल निफ्टी बुलिश आहे का बेरिश आहे. हे बघा, पहिल्याच 5 मिनिटात तुम्ही ट्रेड नाही घ्यायचं आहे, कारण की मी कधीच घेत नाही. जोवर तुमच्यासमोर स्ट्रक्चर येत नाही तर पहिल्या 5 मिनिटाच्या एका कॅन्डलमध्ये तुम्हाला समजणार आहे का मार्केट कुठे जाणार आहे, नाही. पण जर तुमच्याकडे पाऊण तासाचा, 1 तासाचा, सव्वा तासाचा डेटा असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल की मार्केटचा मोमेंटम काय आहे, मार्केटमध्ये कुठल्या प्रकारचा मोमेंटम दिसतोय, म्हणजे की बेरिश आहे का बुलिश आहे. फक्त व्ह्यू बिल्ड करता आला पाहिजे, बास. त्यानंतर तुम्हाला इंडायसेसमध्ये बघायचं की कुठली इंडायसेस तुमच्या व्ह्यूप्रमाणे चालली. म्हणजे सपोज निफ्टीमध्ये माझा बुलिश व्ह्यू आहे, म्हणजे ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट बुलिश आहे, तर बुलिश मोमेंटमला सपोर्ट कुठली इंडायसेस करते. सो सगळ्या मी पहिला त्यामध्ये 2 चूज करणार मी की कुठल्या टॉपला आहेत. लाईक सपोज एका दिवशी ऑटो आणि फार्मा बुलिशनेसला सपोर्ट करतात. सो ऑटो आणि फार्मामधील मी स्टॉक्स चूज करणार जे इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे, आणि जे 1000च्या आसपास आहेत. म्हणजे जास्त पण 10,000चा स्टॉक चूज करू नका. जे 10,000 ते 500च्या दरम्यान, 1000 ते 500च्या दरम्यान असेल अशा स्टॉक्समध्ये तुम्ही चूज करा. आणि त्यानंतर मग एखादा प्रॉपर ब्रेकआउट बघून इंडायसेसमधील आणि इकडचा दोन्हीचा मॅच झाला किंवा इंडायसेसमध्ये आधी झाला आणि इकडे नंतर झाला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मग त्यानंतर तुमची पोझिशन बनली पाहिजे, मग तुम्ही तो ट्रेड मॅनेज केला पाहिजे. आता जो स्टॉक सिलेक्शनचा मुद्दा मी सांगितला और पोझिशन बिल्ड करण्याचा मुद्दा मी सांगितला, तो फक्त आणि फक्त 10% भाग आहे. मेन पॉईंट आहे एंट्री घेतल्यानंतर हा मूव कॅप्चर करता येणं. मी तेच सांगतोय की तुमचा फोकस ना स्टॉक सिलेक्शन, स्ट्रॅटेजी, एंट्री यावरती आहे. मी सांगतोय तुम्हाला की तुमचा फोकस इथे पाहिजे. एंट्री घेतल्यानंतर हे मूव कॅप्चर करता आले पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही सक्सेसफुली काम करू शकाल, ठीक आहे. सो अशा पद्धतीने काम करायचं असतं. तुमचा फोकस इथे आहे, तुमचा फोकस पाहिजे ॲक्च्युली इथे, ठीक आहे. एक प्रोफेशनल ट्रेडर करून तुम्हाला ऐकायला मिळतं आहे की तुमचा फोकस इथेच पाहिजे. एव्हरीथिंग इज अबाउट धिस 80% रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट. हे फक्त 20% आहे स्टॉक सिलेक्शन वगैरे. सो मूव कसे कॅप्चर करतात, ट्रेलिंग कशी झाली पाहिजे, परत तुम्हाला मोठे मूव्ज कसे कॅप्चर करता आले पाहिजेत. लाईक आता आपण 1,33,000 रुपये प्रॉफिटमध्ये आहे, म्हणजे थोडक्यात पुढचे 5 दिवस जरी मला लॉस झाला ना, बॅक टू बॅक 25-25 हजाराचा, तरी मी प्रॉफिटमध्ये राहणार आहे. समजलं. तर अशा पद्धतीने काम केलं जातं. तुमचा फोकस चुकतोय, थोडासा फोकस तुमचा शिफ्ट करा, कुठे असलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे. सो फ्री टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे आपल्याला बऱ्यापैकी लोक ॲड आहेत आणि तिथे कसं डेली बेसिसला तुम्हाला अपडेट मिळत जातील सगळ्याच गोष्टींचे, लाईक फॉरेक्स, ऑप्शन्स, परत क्रिप्टो वगैरे, इवन हे पण इंट्राडे इक्विटी, ज्या काही गोष्टी मी करत असतो साईड बाय साईड, सगळ्या गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला इथे वॉल स्ट्रीट मराठी या फ्री टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. आणि याबद्दल जी आपली सिरीज चालू आहे ती आपण कंटिन्यू ठेवायची आहे. पण जसा मला टाईम भेटेल, जसं माझा कम्फर्ट झोन असेल, जेव्हा जेव्हा मी ट्रेड करेल, ठीक आहे, जेव्हा जेव्हा मी ट्रेड करेल तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. सो डोंट वरी, ठीक आहे. सो आता बरेच जण मला म्हणतात की आमच्याकडे कॅपिटल नाही आहे, आम्ही स्टुडंट आहोत, परत आम्हाला EMIs भरायचे आहेत, असं तसं वगैरे वगैरे, प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात. सो मी एवढंच सांगेन की ट्रेडिंग करायची असेल तर 10-20 हजारांनी होणार नाही. मी एकदम स्पष्ट बोलतोय. तुम्हाला वाटेल की 10-20 हजारांनी होईल, पण होत नाही. ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे. सो बिझनेस करण्यासाठी तुम्हाला कॅपिटल पण बिझनेससारखीच लागणार आहे. आता तुम्ही बाहेर जावा, कुठलाही बेसिक बिझनेस टाकायला आजकाल 5 लाख रुपये लागतात. बेसिक एकदम छोट्यातला छोट्या धंदा चालू करायचा म्हणलं ती 5च्या आसपास, 5 लाख रुपयाच्या आसपास पैसे लागतात. तर एवढेच पैसे इथे घेऊन या आणि तेवढ्याच डेडिकेशनने काम करा, ॲज अ बिझनेस काम करा, नक्कीच रिझल्ट मिळतील. आता हे बघा, तुम्ही आजकाल कपड्यांची दुकानं पाहिली असेल तुमच्या शहरामध्ये, नाही म्हणलं ती 100-1 दुकान असेल, सगळे 100 चालतात का? नाही, त्यातले चालतात 10च. सो तसंच आहे ट्रेडिंगमध्ये पण, बरेचसे ट्रेडर्स येतात, सक्सेसफुल खूप कमी आहेत. सो कोणाकडून तुम्हाला लाईक कंटेंट कन्झ्युम करायचं आहे ते तुम्ही ठरवा, कारण तुम्ही जर चुकीच्या माणसाकडून कंटेंट कन्झ्युम केला तर तुमचं माइंडसेट बिघडत राहील. तुम्हाला वाटेल 10,000चे 1 कोटी होतील, नाहीत होत, ठीक आहे. तुम्हाला हे बघा थोडक्यात सांगतो, एका महिन्यात तुम्ही 4 ते 6% रिटर्न्स पकडून चालू शकता, 4 ते 6%. सो या गेनने गेला तर तुमचे 1 ते 1.5 वर्ष लागतं कॅपिटल डबल होण्यासाठी. ही रिॲलिटी आहे, 1 ते 1.5 वर्ष लागतं तुमची कॅपिटल डबल होण्यासाठी. बरेचसे कंटेंट क्रिएटर और इन्फ्लुएन्सर्स काय सांगतील तुम्हाला, जे लाईक नसतात का हिरोवाले वगैरे वगैरे, तर ते तुम्हाला असं सांगतील की 10,000चे 1 कोटी करा एका महिन्यात, तर ते होत नाही. ते तुम्हाला आमिष दाखवत आहेत. सो तसं काही नसतं. बिझनेससारखे पैसे घेऊन या आणि बिझनेससारखीच ग्रोथ पकडा. तुम्ही एखादा 10 लाखाचा बिझनेस टाकला बाहेर, सपोज तुम्ही एखादं शोरूम टाकलं 10 लाखाचं, कुठलंही असेल, तर त्यातून तुम्ही पहिल्या महिन्यात किती अपेक्षा ठेवणार आहे? 10 लाखाला 10 लाख रिटर्न येणार आहे तुम्हाला? नाही येणार. तुम्हाला पण माहिती आहे की 60-70 हजार रुपये तुम्ही कमवणार आहे, म्हणजे 6%च्या आसपास. सो इथून पण तेवढ्याच अपेक्षा ठेवा, जास्त अपेक्षा ठेवू नका. आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही स्टुडंट आहात, तर या नादी लागू नका. आता मी एकदम फ्रँकली बोलतोय, तुम्हाला लहान भावासारखं समजून बोलतोय की जर तुम्ही स्टुडंट असाल तर या नादी लागू नका.
पैसे कमवा, एक कॅपिटल जमा करा भक्कम, आणि तोवर एज्युकेशन घेत राहा. पैसे कमवा, कॅपिटल जमा करा आणि मग ट्रेडिंगला सुरुवात करा. घाई करू नका, ठीक आहे. सो तुमचा सपोर्ट असंच राहू द्या, तुमचं प्रेम असंच राहू द्या, आणि या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच.